ज्ञानयोगावरील व्याख्यान मानवाचं सत्य स्वरूप. लंडन इथे दिलेलं व्याख्यान. माणूस कसा जळूसारखा ह्या इंद्रिय गोचर जगाला चिकटून असतो. त्यातील इंद्रिय भोग्य नाना वस्तूंवर तो इतका आसक्त असतो की काहीही झालं तरी तो त्या सोडू इच्छित नाही. पण ज्यात तो रात्रंदिवस वावरत असतो ते हे बाह्य जग माणसाला कितीही खरं, कितीही सारवान, कितीही भरीव वाटत असलं तरी व्यक्तीच्या आणि त्याचप्रमाणे राष्ट्राच्या आयुष्यात असा एक समय हटकून येतो की ज्यावेळी अनिच्छेनी का होईना पण त्यांना विचारावंसं वाटतं की हे सारं खरं आहे ना. आपली इंद्रिय आपल्याला फसवत तर नसतील ना, असा प्रश्नही ज्याच्या मनात कधी चाटून सुद्धा जात नाही, ज्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या तरी इंद्रियोपभोगात खर्ची पडत असतो, अशाही माणसाला मरावं लागतंच. आणि त्यावेळी त्यालाही अपरिहार्यपणे वाटतंच की हे सगळं काय होतं, हे सगळं खरं आहे का. ह्या प्रश्नानीच धर्माची सुरुवात होते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की धर्माचं काम संपतं. जिथे इतिहास पांगुळतो अशा अत्यंत प्राचीन काळीही, त्या गूढ पौराणिक युगातही, सभ्यतेच्या अंधुक उशककालीही हाच प्रश्न विचारला गेलेला आढळून येतो. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं, हे सगळं, हे जग खरं आहे का. उपनिषदांपैकी अत्यंत काव्यमय अशा कठ नामक उपनिषदाचा आरंभच या प्रश्नांनी होतो. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये स्थित्येके नाय मस्तितिचैके. मनुष्य मेला म्हणजे त्याच्या संबंधी मतभेद उत्पन्न होतो. एक पक्ष म्हणतो की तो आता अगदी कायमचा नाहीसा झालेला आहे, तर दुसरा पक्ष आग्रहाने प्रतिपादन करत असतो की नाही, तसं नाही, तो अजूनही अस्तित्वात आहे. यापैकी कोणता पक्ष खरा, या प्रश्नाला निरनिराळी उत्तरं दिली गेलेली आहेत. जगातील अध्यात्म, तत्वज्ञान आणि धर्म यांच्यावरचे सगळे ग्रंथ वस्तुतः याच प्रश्नाच्या निरनिराळ्या उत्तरांनी भरलेले आहेत. त्याचबरोबर अशांत, व्याकुळ चित्तांनी विचारलेल्या मृत्यूनंतर काय, या जगापलीकडे काय आहे, सत्य काय आहे, या प्रश्नांना उडवून देण्याचे, दडपून टाकण्याचे प्रयत्नही काही कमी झाले नाहीत. पण जगात जोवर मृत्यू राहील तोवर हा प्रश्न दडपून टाकण्याचे हे सगळे उपरे प्रयत्न सदा विफलच ठरतील. या जगाच्या पलीकडे काय आहे याची फिकीर करण्याच्या फंदात न पडता आमच्या सगळ्या आशा आणि आकांक्षा आम्ही जे समोर दिसतं त्यावरच खिळवून ठेवू, अशी वल्गना माणसानं खुशाल करावी. या इंद्रिय गोचर जगापलीकडील कशाचाही विचार मनात येऊ न देण्याचा चंग त्यांनी खुशाल बांधावा. आणि बाह्य जगातील प्रत्येक गोष्ट कदाचित त्याला या शिवारातच गुंग राहण्यास मदतही करेल. समोर आहे त्याच्या पलीकडे आमची दृष्टी फैलू नये यासाठी सगळं जग खुशाल आपलं सामर्थ्य एकवटून झटत राहो. पण काय, जोपर्यंत माणसाला मरण येत राहणार तोपर्यंत हा प्रश्नही पुन्हा पुन्हा विचारला जाणार की ज्यांच्या इतकं खरं आम्हाला काहीच वाटत नाही, ज्यांच्या इतकं सार आम्हाला कशातच दिसत नाही, त्या ह्या आम्ही कवटाळून असलेल्या सगळ्या वस्तूंचा शेवट अखेर मृत्यूच ना. मृत्यू. सगळं जग एका क्षणात लोपून नाहीसं होतं. एखाद्या डोंगर कड्यावर उभं राहून समोर फाडून पसरलेल्या भयाण अथांग दरीत ओणवून बघताना व्हावी तशी मनाची स्थिती मृत्यूसमयी होते. कितीही कणखर असलं तरी ते मागे सरून विचारतच, हे सगळं, हे जग खरं का. एका बलवंत मनाच्या सगळ्या शक्ती एकवटून आयुष्यभर हळूहळू उभारलेल्या आशेचे सगळे मनोरे एका निमिषात कोसळून पार जमीनदोस्त होऊन जातात. ते खरे असतात का, या प्रश्नाला उत्तर मिळालंच पाहिजे. काळ कधीच त्या प्रश्नाची धार बोथट करू शकणार नाही. उलट जसजसा काळ लोटेल तसतसा तो प्रश्न अधिकच धारदार होत जाईल. आणि यानंतर म्हणजे सुखी होण्याची मानवाची ती इच्छा. सुखी होण्याच्या लालसेनी आपण जगामधील प्रत्येक वस्तूच्या मागे धावत असतो. ह्या इंद्रिय भोग्य बाह्य जगात वेड्यासारखे सैरावैरा पळत असतो. लाभत असलेल्या यशाची नशा चढलेल्या एखाद्या तरुणाला विचारा, हे जग खरं आहे असंच तो ठासून सांगेल.
त्याला खरोखरच तसं वाटत असतं. पण भाग्य आपल्याला कसं सारखं चकवत आलेलं आहे याचा उमज पडल्यावर म्हातारपणी कदाचित तेच राजश्री शून्याकडे बघत सुस्कारे टाकत म्हणतील, आयुष्य म्हणजे नुसता दैवाचा खेळ आहे बघा. त्याला अखेर कळून येतं की वासना तृप्त होत नसतात. तो कुणीकडेही जाओ, त्याच्या समोर एक चिरेबंदी भिंत उभी राहते. तिच्या पलीकडे जाणं त्याला शक्य नसतं. इंद्रियांनी घेतलेल्या प्रत्येक भोगाची प्रतिक्रिया ही ठेवलेलीच आहे. सगळं काही क्षणभंगूर आहे. उपभोग, दुःख, विलास, संपत्ती, सत्ता, दारिद्र्य, सगळंच्या सगळं नव्हे, खुद्द जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे. यातून सुटण्याचे दोनच मार्ग मनुष्य जातीला मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे शून्यवाद्यांसारखं मानणं की कशातच काही अर्थ नाही, सगळं शून्य आहे, आपल्याला काहीच कळत नाही. भविष्य काळाविषयी म्हणा किंवा भूतकाळाविषयी म्हणा, आपल्याला कधीही काहीही कळणं शक्य नाही. इतकंच काय, पण वर्तमान काळाविषयीही आपल्याला कधीही काही कळणं शक्य नाही. कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जो भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही नाकबूल करून फक्त वर्तमान काळच कवटाळू इच्छितो, तो शुद्ध वेडा म्हणावा. ते शक्य असेल तर मग आई आणि बाप नाकबूल करून त्यांचं मूल मात्र अस्तित्वात आहे असंही का बरं म्हणता येऊ नये? हे देखील तितकंच तर्कसंगत ठरेल. भूतकाळ आणि भविष्यकाळ नाकबूल केल्यास वर्तमान काळही त्याबरोबरच अपरिहार्यपणे नाकबूल केला जातोच. असो, तर हा झाला शून्यवाद्यांचा पक्ष. पण मी अजून असा एकही इसम बघितलेला नाही की जो क्षणभरासाठी का होईना पण खराखुरा शून्यवादी बनू शकेल. वायफळ बडबड करणं अर्थात फार सोपं आहे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. या उलट हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, खरं काय आहे हे जाणून घेणं, या सतत बदलत्या आणि नश्वर जगात सत्य काय आहे हे शोधून काढणं, हा झाला दुसरा मार्ग. आपल्या या देहात भौतिक परमाणूंच्या या समुदायात सत्य म्हणून काही आहे का? मानवजातीच्या उभ्या इतिहासात सदा हाच शोध चालत असल्याचं आढळून येईल. अत्यंत प्राचीन काळी मानवाला पुष्कळदा ह्या सत्याचं ओझरतं दर्शन घडल्याचं दिसून येतं की त्या तेवढ्या प्राचीन काळी सुद्धा मानवाला या देहाच्या अंमळ पलीकडे जाऊन असं काहीतरी गवसलेलं होतं की जे या बाह्य देहाहून वेगळं आणि तरीही पुष्कळसं त्याच्याच सारखं, त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक पूर्ण असून या बाह्य स्थूल देहाचा नाश झाला तरीही नष्ट होत नाही. मृत शरीर दग्ध करणाऱ्या अग्निदेवाला उद्देशून ऋग्वेदातील सूक्तात हा मंत्र आढळतो. ने अग्ने, त्याला आपल्या हातांनी हळुवार ने, त्याला सर्वांग सुंदर ज्योतिर्मय तनु प्रदान कर, आणि जिथे शोक नाही, जिथे त्याला फिरून मृत्यू येणार नाही, अशा पितृलोकी त्याला ने. हीच कल्पना प्रत्येक धर्मात असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि हिच्याबरोबर आणखीही एक कल्पना तुम्हाला सगळ्याच धर्मांमध्ये आढळून येईल. ही एक गोष्ट अत्यंत सूचक म्हणावी लागेल की एकूण एक सर्व धर्म अगदी निरपवादाने सुद्धा प्रतिपादन करतात की मनुष्य जे काही होता त्यापासून तो खाली आला आहे, त्याचा अधःपात झाला आहे, त्याच्या मूळ स्वरूपापासून त्याची च्युती झाली आहे. मग हे सत्य ते पौराणिक कथेचा पेहराव देऊन पुढे ठेवत, की तत्वज्ञानाच्या रेखीव भाषेत सांगत, की सुंदर काव्यातून व्यक्त करत. प्रत्येक धर्मग्रंथात आणि प्रत्येक पुराणात हेच एक सांगितल्याचं आढळून येतं की मानव आज जे आहे तो जे होता त्याचं भ्रष्ट स्वरूप आहे. यहुदी धर्मग्रंथातील, अगदी जुन्या बायबलातील ॲडमच्या अधःपतनाच्या कथेचं सार तरी हेच आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा हेच पुन्हा पुन्हा प्रतिपादन केलं गेलं आहे. त्यांचं सत्ययुगाचं स्वप्न ह्याचंच निदर्शक आहे. त्या सत्ययुगात म्हणे स्वतःची तशी इच्छा असल्याखेरीज कुणीही मरत नसतो. लोक आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तितके दिवस आपलं शरीर टिकवून ठेवू शकतात आणि सगळ्यांची मनं पवित्र आणि बलिष्ठ असतात. हिंदूंच्या मते असं सत्ययुग पूर्वी होतं. त्यावेळी जगात पाप किंवा दुःख अजिबात नव्हतं आणि आपलं आजचं कलियुग
ही त्या आदर्श युगाची भ्रष्ट दशा आहे. ह्याबरोबरच सर्व धर्मग्रंथातून आपल्याला जलप्रलयाची कथाही आढळून येते. चालू युग हे एका पूर्वीच्या युगाचं अवनत भ्रष्ट स्वरूप होय असं प्रत्येक धर्माचं मत असल्याचं ह्या सर्वांच्या मधल्या कथेवरून स्पष्ट दिसून येतं. जग अधिकाधिक अधपतित, अधिकाधिक भ्रष्ट होऊ लागलं. अखेर जलप्रलय होऊन मानव जातीचा बराच भाग त्यात नाहीसा झाला आणि मग फिरून चढती कळा सुरू झाली. ते परत हळूहळू आपल्या त्या आधीच्या पवित्र अवस्थेप्रत चाललं आहे. बायबलच्या जुन्या भागातील जलप्रलयाची कथा तुम्हा आम्हा सर्वांना अवगत असेलच. अशीच कथा जुन्या बाबिलोनी, मिस्री, चिनी आणि हिंदू लोकांमध्ये सुद्धा प्रचलित होती. हिंदूंच्या ग्रंथांतरी ही कथा या स्वरूपात आढळते. प्राचीन काळी मनु नावाचे एक थोर ऋषी होते. ते एके समयी गंगा तटाकी संध्या वंदनादी आन्हिक करत असताना एक लहान मासा त्यांच्याजवळ येऊन मला आश्रय द्या म्हणू लागला. समोर एक पाण्याचं भांडं होतं. मनूंनी त्या माशाला त्या भांड्यात ठेवून विचारलं, तुला काय हवं? त्यावर माझ्यापेक्षा एक मोठा मासा माझा पाठलाग करतोय, त्याच्यापासून मला संरक्षण हवंय असं त्या माशाने उत्तर दिलं. मनूंनी मग त्या लहान माशाला आपल्या घरी नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तो मासा वाढून त्याला ज्या भांड्यात ठेवलेलं होतं त्या भांड्या एवढा मोठा झाला असल्याचं मनूंना आढळून आलं. मनूंना समोर बघून तो मासा त्यांना म्हणाला, आता या भांड्यात राहणं मला मुळीच शक्य नाही. मग मनूंनी त्याला एका हौदात ठेवलं. एका दिवसात तो त्या हौदा एवढा झाला. म्हणाला, यापुढे मला या हौदात राहणं शक्य नाही. त्यावर त्याला नदीत नेऊन ठेवणं मनूंना भाग पडलं. दुसरा दिवस उजाडेपर्यंत वाढत 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 त्या माशाने ती नदीही व्यापून टाकली. अखेर मनूंनी त्याला समुद्रात ठेवलं. तेव्हा तो मासा मनूंना म्हणाला, मनो, मी या विश्वाचा सृष्टीकर्ता आहे. मी हे मत्स्यरूप घेऊन तुझ्याकडे आलो ते तुला बजावण्यासाठी की मी जगभर जलप्रलय करणार आहे. तू एक नौका तयार कर, तिच्यामध्ये प्रत्येक प्राण्याचं एक एक जोडपं ठेव आणि स्वतःच्या कुटुंबासह तूही तिच्यामध्ये जाऊन बैस. मग सगळं जग पाण्याने तुडुंब भरून गेलं असताना त्या पाण्यातून माझं शिंग बाहेर येईल. त्या शिंगाला तू आपली नौका बांध आणि तो प्रलय पूर ओसरल्यानंतर तू नौकेतून उतरून पृथ्वीवर वस्ती कर. आणि मग त्यानुसार जगात जलप्रलय झाला आणि मनूंनी मत्स्य भगवानाच्या आदेशानुसार आपलं स्वतःचं कुटुंब, प्रत्येक जातीच्या प्राण्यांचं एक एक जोडपं आणि प्रत्येक उद्भिजाची बीज त्यातून वाचवली. तो जलप्रलय संपल्यानंतर मनू नौकेतून उतरून जमिनीवर वस्ती करते झाले. आपण सर्वच जण मनूंची संतती, मनूंचे वंशज असल्यामुळे आपल्याला मानव असं म्हटलं जातं. आता मानवी भाषा म्हणजे आतील सत्य बाहेर व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या कथा वाचून माझी अशी पक्की खात्री झालेली आहे की बोबडे बोलच ज्याची भाषा आहे, अशा बालकाप्रमाणेच बाल्य अवस्थेत असलेला मानव या कथांमधून अत्युच्च तत्वज्ञान व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तसं करण्याचं योग्य साधन किंवा माध्यम त्या बालमानवापाशी नव्हतं इतकंच. पण म्हणून काय झालं? जिला तुम्ही अगदी अचूक, व्यवस्थित, गणितासारखी काटेकोर अशी आजकालची भाषा म्हणता, तिच्यामध्ये आणि जुन्या काळच्या लोकांच्या अस्फुट, गूढ, पौराणिक भाषेमध्ये भेद आहे. तो फक्त अभिव्यक्ती सामर्थ्याच्या प्रमाणाचा. या सर्व कथांच्या मागे एक महान सत्य आहे. प्राचीन लोक ते जणू या कथांमधून व्यक्त करण्याची धडपड करीत आहेत. पुष्कळदा या असल्या पौराणिक कथांच्या मागे अमोल सत्य दडलेली असतात. आणि अत्यंत खेदाने म्हणावं लागतं की आम्हा आधुनिकांच्या गोंडस, घासून पुसून चक्क अशा शब्दावडंबरामागे पुष्कळदा नुसत्या कचऱ्याखेरीज आणखी काहीही नसतं. म्हणून एखादी गोष्ट पौराणिक कथेच्या स्वरूपात मांडली आहे किंवा आजच्या श्रीयुत किंवा श्रीमती अमुक अमुक यांच्या कल्पनांशी जुळत नाही, एवढ्याच कारणाने आपण ती धुतकरण्याचं काही कारण नाही. अमुक अमुक द्रष्ट्यानं सांगितल्या आहेत एवढ्याचसाठी सगळे धर्म आपल्याला या पौराणिक कथांवर विश्वास ठेवायला शिकवतात. म्हणून धर्माला हसणाऱ्या लोकांनी या आजच्या आधुनिकांनाच जास्त हसायला हवं. आजच्या काळात जर एखाद्याने मोझेसचं, बुद्धाचं किंवा ख्रिस्ताचं वचन उद्धृत केलं तर गावंढळ म्हणून लोक त्याला हसतात. पण तेच त्याला हक्सले, टिंडॉल किंवा डार्विनचं नाव उच्चारू द्या, लोकांना ते एकदम पटेल. हक्सले असं म्हणतो, बस पुष्कळांना एवढंच पुरे आहे. आहा,
अंधविश्वासाचा केवढा अभाव आहे हा. पूर्वी होता धार्मिक अंधविश्वास आणि आता आहे वैज्ञानिक अंधविश्वास. फरक फक्त इतकाच की त्या जुन्या अंधविश्वासातून जीवनदायी आध्यात्मिक तथ्य लाभत असत, तर आमच्या आजच्या आधुनिक अंधविश्वासातून निर्माण होतो केवळ काम आणि लोभ. तो अंधविश्वास होता ईश्वराची पूजा. हा अंधविश्वास आहे कफ पदार्थ धनाची, नावलौकिकाची किंवा सत्तेची पूजा. या दोन्हीमध्ये हा फरक आहे खरा. असो, आपण आपल्या त्या पौराणिक गोष्टीकडे वळूया. या सर्व कथांमध्ये जी एक कल्पना प्रामुख्याने अनुस्यूत झालेली आपल्याला दिसून येते ती ही की माणूस आधी जे काही होता त्यापासून ढळून तो आता अवनत झालेला आहे. पण वर्तमान काळाकडे वळल्यास आधुनिक संशोधनांनी हे मत अजिबात खोडून काढलं असल्याचं दिसतं. क्रमविकासवादी ह्या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध असलेले आपल्याला आढळून येतात. क्रमविकासवाद्यांच्या मतानुसार माणूस हा क्षुद्र, मांसल अशा एका विशिष्ट जीवाणूचा क्रमविकास होत होत निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या मगाच्या पौराणिक गोष्टीमध्ये जे प्रतिपादन केलेलं आहे ते खरं असणं शक्य नाही. या दोन परस्पर विरोधी मतांचा समेट करण्याचं सामर्थ्य भारताच्या पुराणांमध्ये आहे. भारतीय पुराणांमध्ये कल्पांविषयी एक सिद्धांत आहे. त्या कल्प सिद्धांतानुसार कोणतीही प्रगती ही लाटेसारखी होत असते. लाट उठून वर जाते, खाली येते, फिरून वर जाते, फिरून खाली येते, पुन्हा वर जाते. अशा क्रमाने ती पुढे पुढे सरत असते. हिला चक्राकार गती म्हणता येईल. आधुनिक संशोधनानुसारही हे अगदी खरं आहे की माणूस हा कशाचा तरी केवळ क्रमविकास होऊनच निर्माण झाला असणं शक्य नाही. क्रमविकास म्हटला की त्याआधी क्रमसंकोचाची प्रक्रिया आलीच. आधुनिक विज्ञान तुम्हाला हेच सांगेल की एखाद्या यंत्रात तुम्ही आधी जेवढी शक्ती प्रविष्ट कराल तेवढ्याच प्रमाणात नंतर त्या यंत्राकडून तुम्हाला शक्ती मिळू शकेल. काही नाही मधून म्हणजेच असत मधून काहीतरी म्हणजेच सत निर्माण होणं कदापिही शक्य नाही. पूर्ण मानव, बुद्ध मानव, ख्रिस्त मानव जर एका विशिष्ट क्षुद्र मांसल जीवाणूचा क्रमविकास असेल तर मग तो पूर्ण मानव, तो बुद्ध, तो ख्रिस्त क्रमसंकुचित होऊन आधीचाच त्या जीवाणूत प्रविष्ट झालेला असायला हवा. तसं जर नसेल तर मग त्याचं हे लोकोत्तर विभूतिमत्व आलं तरी कुठून? काही नाही मधून काहीतरी उपजूच शकत नाही. त्या जुन्या धर्मग्रंथाचा आधुनिक ज्ञानाशी असा मेळ बसवणं ह्या कल्पसिद्धांताच्या मदतीने आपल्याला शक्य आहे. निरनिराळ्या अवस्थांमधून हळूहळू व्यक्त होत होत जी शक्ती अखेर पूर्ण मानवाच्या रूपाने प्रकट होते ती काही नाही मधून म्हणजेच शून्यातून किंवा असतामधून आलेले असणं शक्य नाही. ती कुठेतरी होतीच होती. आणि मागे जात जात तुम्ही जर एखाद्या विशिष्ट जंतू जीवाणूलाच या सगळ्याचा प्रारंभ ठरवत असाल तर त्या जंतू जीवाणूमध्ये ती शक्ती कशी ना कशी तरी समाविष्ट असलीच पाहिजे.